मंडळी नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. नगरच्या राजकारणात नवी पिढी घडताना दिसतीये. परंपरेचा वारसा आणि भविष्यातील मोठी जबाबदारी पेलताना दिसतीये. मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एक मोठा बदल शांतपणे घडताना दिसतोय. एकेकाळी ज्यांच्या नावावर जिल्ह्याचं राजकारण फिरत होतं, त्या अनेक मातब्बर घराण्यांची तिसरी पिढी आता सक्रिय राजकारणात उतरली आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश नेते आज भारतीय जनता पक्षात दाखल झालेले दिसतात. त्यामुळं जिल्ह्याच्या राजकीय नकाशावर नव्या पिढीचं वर्चस्व झपाट्यानं वाढतंय. आज पाहिलं तर जिल्ह्यातील अनेक मोठ्या राजकीय घराण्यातील वारसदार राजकारणात सक्रिय आहेत. काहींनी पक्ष बदललेत, काहींनी नवे राजकीय मार्ग निवडलेत, तर काहींनी आपल्या घराण्याचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा निर्धार केला. मात्र अजूनही नेवाशातील गडा, संगमनेरचे थोरात, कोपरगावचे काळे आणि श्रीरामपूरचे ससाणे या घराण्यांकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे. खर तर नगर जिल्ह्याचा राजकीय इतिहास हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा अध्याय मानला जातो. मंडळी, राज्याच्या सत्तेचे अनेक निर्णय या जिल्ह्यातील नेत्यांच्या मतांचा विचार करून घेतले जात असत. मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, पक्ष संघटनांमध्ये कोणाला जबाबदारी मिळणार, यामध्ये नगरच्या नेत्यांचं मत वजनदार मानलं जात असे. जिल्ह्यानं देशाला आणि राज्याला अनेक मोठे नेते दिलेत. सहकार चळवळ, साखर कारखाने, शिक्षण संस्था, कृषी क्षेत्र आणि ग्रामीण विकास यामध्ये नगरच्या नेत्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अनेक वेळा प्रदेशाध्यक्ष पद, मंत्रीपदे आणि राष्ट्रीय पातळीवरील जबाबदाऱ्या देखील या जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या आहेत. मंडळी, मात्र काळ बदलला, राजकारणाची भाषा बदलली. सोशल मीडिया, डिजिटल प्रचार, तरुण मतदार आणि वेगवान निर्णय प्रक्रिया यामुळं नव्या प्रकारचे नेतृत्व पुढे येऊ लागले. याच बदलाच्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यात तरुण आमदार आणि लोकप्रतिनिधींची संख्या वाढताना दिसतीये. एकेकाळी ज्येष्ठ नेत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नगर आता तरुण नेतृत्वाचा जिल्हा बनतोय. ही बाब केवळ राजकीय बदल नाहीये मंडळी, तर सामाजिक बदलाचेही प्रतीक आहे. कारण आजचा तरुण नेता केवळ सभा आणि मेळाव्यांपुरता मर्यादित राहत नाही, तो सोशल मीडियावर सक्रिय असतो, मतदारांशी थेट संवाद साधतो, विकासाच्या मुद्द्यांवर बोलतो आणि प्रशासनावरही अधिक वेगानं दबाव निर्माण करतो. मात्र इथेच खरी परीक्षा सुरू होते. कारण पूर्वीच्या पिढीने जे काही मिळवले ते संघर्षातून मिळवले होते. त्यांनी आंदोलने केली, संघटना उभ्या केल्या, जनतेमध्ये वर्षानुवर्ष काम केले. त्या संघर्षातून त्यांचं नेतृत्व घडलं. आज अनेकांना घराण्याचा वारसा, राजकीय समीकरण किंवा पक्षीय तडजोडींमुळे संधी मिळत असल्याची चर्चा होते. हा फरक निश्चितच आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की नव्या पिढीकडे क्षमता नाहीये. उलट आजची पिढी अधिक शिक्षित, तंत्रज्ञान स्नेही आणि बदल स्वीकारणारी आहे. त्यांच्याकडे नव्या कल्पना आहेत. प्रश्न एवढाच आहे की त्या कल्पनांना जनतेच्या हिताची दिशा मिळते का? भविष्यातील नगर जिल्हा कसा असेल हे आता या नव्या नेतृत्वावर अवलंबून आहे. जिल्ह्यात उद्योग येतील का? शेतीला नवे पर्याय मिळतील का? रोजगाराच्या संधी वाढतील का? पाणी, शिक्षण आणि आरोग्याच्या प्रश्नांवर ठोस काम होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील 10 वर्षात मिळणार आहेत. नगर जिल्ह्यानं राज्याच्या राजकारणात जे स्थान मिळवलं होतं ते पुन्हा अधिक मजबूत करण्याची संधी आजच्या तरुण नेतृत्वाकडे आहे. पक्ष कोणताही असो, विचारधारा कोणतीही असो, पण जिल्ह्याचा स्वाभिमान आणि विकास हे केंद्रस्थानी ठेवून काम करण्याची गरज आहे. कारण नगरचा इतिहास केवळ मोठ्या नेत्यांचा नाही, तर मोठ्या विचारांचा आहे. सहकाराची ताकद, संघर्षाची परंपरा आणि विश्वासाचा ध्यास ही या भूमीची ओळख राहिली आहे. मंडळी, आज राजकारणाची सूत्रे नव्या हातात जात आहेत. ही पिढी आपल्या पूर्वजांचा वारसा जपत नव्या युगाचं नेतृत्व करू शकली तर येणाऱ्या काळात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात अहिल्यानगर जिल्ह्याचा आवाज सर्वाधिक प्रभावी ऐकू येऊ शकतो. आणि म्हणूनच आजची ही पिढी केवळ वारसदार नाही, तर नगरच्या भविष्यातील आशेचा चेहरा आहे. जिल्ह्याचा दबदबा, प्रतिष्ठा आणि राजकीय वजन कायम ठेवण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आहे. नगरकरांची अपेक्षा फक्त एवढीच आहे की बदलत्या काळासोबत पुढे जाताना त्यांनी आपल्या मातीचा स्वाभिमान आणि कर्तृत्वाची परंपरा विसरू नये. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. नमस्कार.